ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलाचा चित्रपट नवरदेव निर्माता दिग्दर्शक कलाकार या भूमिकेतील नवरदेव चित्रपटाचे सर्वासर्व निरंजन देशमुख यांचा प्रवास पत्रकार ते चित्रपट निर्माते अशी ओळख निर्माण केली। बघता बघता चित्रपट क्षेत्रात त्यांनी नाव लौकिक केले। नवरदेव हा त्यांचा चित्रपट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लग्नाच्या विषयावरती ज्वलंत अशी भूमिका मांडण्याचे काम या चित्रपटाने केले आहे आणि समाज प्रबोधनाचे कार्य या चित्रपटातून घडत आहे। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी निरंजन देशमुख यांच्या चित्रपटाचे व त्यांचे भरभरून कौतुक केले। अशा कार्याला माझा नेहमी तुम्हाला पाठिंबा असेलही असे यावेळी वागचौरे बोलले। चित्रपट बघणार आहोत, त्याचे जनक आमचे मित्र कोथरूडचे निरंजन देशमुख, सर्व पत्रकार मित्र, त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठी समस्या आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जशा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मराठवाडा तिकडच्या भागामध्ये असलेल्या खूप काही गंभीर समस्या आहेत। मी देश फिरतो या कमिटीच्या माध्यमातून, परवाच मी चेन्नई तिकडे लक्षद्वीप जाऊन आलो। खूप वाईट अवस्था काही काही ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर प्रथमतः देशामध्ये सुद्धा हा विषय फार गंभीर झालेला आहे। शेतकऱ्याचा मुलगा म्हटला की मुली मिळत नाहीत। अनेक नवरदेव असे शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, पण त्यांना मुली कुणी द्यायला तयार नाहीत। आणि मुली देखील शिकल्या सवरल्यात, त्यांना फक्त शहरातली मुलं हवी आहेत, शहरामध्ये जायला पाहिजे, शहरामध्ये राहायला पाहिजे, अशा प्रकारची अनेक वैगुण्य, अनेक प्रकारचे याच्यामध्ये दोष आहेत। खरं म्हणजे या दोषांचं निराकरण कसं करावं हा देखील समाज व्यवस्थेपुढे, शासनापुढे खऱ्या अर्थानं गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। असो, पण हा विचार करायला लावणारा हा जो एक सामाजिक प्रश्न आहे, आमच्या निरंजन देशमुख यांनी तो खऱ्या अर्थाने या पिक्चरच्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे ही व्यथा मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। निरंजन, तुम्ही ही जी सेवा करतात, एका खेड्यातला मुलं आमच्या कोथरूड गावचा हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित करतो, काढतो, त्यात काही पत्रकार मित्र काम करतात आणि चित्रपट काढणं म्हणजे काही एखाद्या खेड्यातल्या मुलाचं काम नाही। परंतु निरंजन कसं काढलं याचा मी कधी कधी विचार करतो। त्याला या माणसांना पगार देणं, पैसा देणं, एकत्र करणं, पण ही किमया त्याने केली। निश्चितपणे समाजाच्या या व्यथेबद्दल ही मुलं तर तुम्हाला भविष्यात आशीर्वाद देतीलच, व समाज प्रबोधनाचं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तुमच्या हातून असे समाजाच्या विषमतेचे असे जे काही प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करा। आम्ही तुमच्या साथीला असो, बरोबर असू, हा शब्द या ठिकाणी देतो। खासदार आपला माणूस आपल्यासाठी, तर त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या कृतीमधून की एका चित्रपटासाठी ते इथे आले शिर्डीवरून आणि शेतकरी बांधवांचा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी न्याय दिलेला आहे। आणि हा चित्रपट ज्यांनी खऱ्या अर्थाने इथं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, ते सन्माननीय बाळासाहेबजी देशमाने साहेब यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण त्यांनी एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे। आदरणीय नवनाथजी देशमाने साहेब, सरपंचताई, सर्वांचे आता मी नाव घेतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं, चित्रपटाचं आयोजन केलं। 2.5 तास लोक हल्ले नाही, कारण या चित्रपटाचा शेवट एक फार मोठा संदेश देणारा आहे। तो